खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर देवरे तर सचिव दिनेश पाटील यांची बिनविरोध निवड। शाखा शिंदखेडा येथे घेण्यात आली विशेष सभा। शिंदखेडा येथे महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या सभागृहात नुकतीच कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपक पांडव व खजिनदार डी.आर. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या उपस्थितीत व अध्यक्षतेखाली सदर शिंदखेडा शाखा यांची निवडणूक प्रक्रिया सन 2026 करिता पार पडली आहे। यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या शिंदखेडा तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर देवरे, सचिवपदी दिनेश पाटील, खजिनदार हिरालाल बैसाणे, कार्याध्यक्ष पी.ए. खैरनार, उपाध्यक्ष गजानन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या निवडीबद्दल विभागीय अध्यक्ष व खजिनदार सह कामगार संघटनेचे पदाधिकारी सभासद यांनी हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सभासदांनी आनंद व्यक्त करीत जल्लोष केला आहे। महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटना शाखा शिंदखेडा यांच्या वतीने जे काही सभासदांच्या अडीअडचणी, समस्या, प्रश्न असतील ते निश्चितच स्थानिक पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करू। स्थानिक पातळीवर न सुटल्यास ते आम्ही संघटनेच्या वरिष्ठांपर्यंत नेऊन त्या समस्या किंवा प्रश्नांचे निराकरण करण्याचं आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानेश्वर देवरे व सचिव दिनेश पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले। तसेच महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे विभागीय खजिनदार डी.आर. राजपूत यांनी आपल्या मनोगतातून महाराष्ट्र एसटी कामगार संघटना ही सभासदांना न्याय देणारी संघटना असून एक मजबूत व ताकदवार संघटना असल्याने सभासदांचे जे काही प्रश्न, समस्या, अडीअडचणी असतील त्या शिंदखेडा शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडे द्याव्यात। त्यांचे निराकरण नक्कीच केले जाईल। आपल्या सेवेत कोणत्याही प्रकारची कसुरी न करता आपले काम प्रामाणिक व अचूक बजावा, म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या समस्या आणि अडचणी होणार नाहीत, असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। मुख्य संपादक यादवराव सावंत। आज शिंदखेडा आगारामध्ये सन 2026 ची वार्षिक सर्वसाधारण सभा आपले विभागाचे अध्यक्ष दीपक भाऊ पांडव यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। या सभेमध्ये दिलीप राजपूत यांनी मार्गदर्शन केले। त्यानंतर कामगारांनी आपल्या समस्या मांडल्या आणि वार्षिक सर्वसाधारण सभेचं कामकाज सुरू झालं। त्यामध्ये कामगारांनी एकमताने आपले ज्ञानेश्वर भाऊ देवरे यांना अध्यक्षपदासाठी तर दिनेश भाऊ पाटील यांना सचिवपदासाठी 2026च्या कार्यकाळासाठी एकमताने निवडून दिले। त्याबद्दल मी सर्व सभागृहाचे आभार मानतो। धन्यवाद। 2026 चे शिंदखेडा आगाराची कार्यकारिणी कामगार संघटनेची आज बिनविरोध निवड झालेली आहे माझी अध्यक्षपदी। तरी मी माझ्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीसाठी जेवढा वेळ देईल तेवढा मी देतो। चालेल। 23/1 रोजी आज कामगार संघटनेची 2026 ची कार्यकारिणी निवड करण्यात आली। विभागीय अध्यक्ष दीपकजी पांडव व डी.आर. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिंदखेडा अध्यक्षपदी ज्ञानेश्वर देवरे व सचिवपदी माझी निवड केल्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभारी आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.